रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय रो यांची अवकात आता ते ठरवून देणार. द्या म्हणून जरा समजा तर सांगा, तुमची व्याख्या तर सांगा अवकातीची. तुमची अवकातीची व्याख्या सांगा, मग बघू आम्ही कसं राहायचं. एकीकडे अजित पवारांना क्लीन चिट मिळते निधी वाटपाच्या याच्यावरून, मात्र दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल. गुन्हे काय कोणावरही दाखल होतील, आता गुन्ह्याची काय चर्चा करताय. गुन्हे दाखल करणं आता पोलिसांना म्हणजे त्यांना आता विचार करण्याची गरज होत आणि वरनं आदेश आलाय गुन्हे दाखल करत राहा. बिचारी पोलिसांचं मरण होत आहे, मरण. पोलिसांना दोनच देश देण्यात काय अर्थ नाही. फक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इथे लागलेला जो त्यांचा अशोक स्तंभ आहे ना, त्याच्याकडे कधीतरी तिरक्या मानेने बघावं, एवढीच माझी इच्छा आहे. तर शरद पवारांनी कच खाल्ली नाही तर शरद पवार 1996 मध्येच पंतप्रधान झाले असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यांनी कच खाल्ली का नाही खाल्ली, त्यांना पंतप्रधान व्हायचंय की नाही व्हायचं नाहीये. प्रफुल्ल पटेल कोण कोण प्रफुल्ल पटेल? शरद पवारांनी काय व्हावं जितेंद्र आव्हाड ठरवू शकतो का? आपल्याला पाठिंबा शरद पवार हा मोठे मॅथमॅटिशियन आहेत. ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत. जे तुम्ही करतात ते शरद पवार करूच शकत नाहीत. पंतप्रधान पद होत असताना जो माणूस एक पाऊल मागे घेतो, म्हणजे तो किती मोठा माणूस असेल. सर्वात मोठं पद मिळतंय, लोक एक दिवसासाठी का होईना पण पंतप्रधान होण्याची मनीषा बाळगतात. शरद पवारांविषयी कशाला बोलतात मला कळत नाही. तुम्हीच 2004 साली सांगत होतात त्यांना, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. त्यांनी तुम्हाला थांबवलं. त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवलं की साहेब काहीतरी करतील, आणि साहेबांनी करून दाखवलं. तुम्ही हारल्यानंतरही तुम्हाला राज्यसभेवर घेतलं आणि भारताचं हवाई उड्डाण मंत्री केलं आणि इंडिपेंडंट चार्ज. तर प्रफुल्लभाई कशाला बोलता पवार साहेबांबद्दल? पवार साहेबांचे जे उपकार आहेत तुमच्यावर, तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं बोलावं लागेल ना. तेव्हा प्रफुल्लभाई आणि सगळ्यांनाच मी सांगतो, शरद पवारांवर बोलू नका. तर एपीएमसी घोटाळ्याची चौकशी हे शशिकांत शिंदेच्या कर्माची फळ आहेत असं उदयनराजे म्हणाले. साताऱ्यात 4 सभा घ्याव्या लागतील असं आवाहन उदयनराजे कधी बोलले? किती वाजता? काल. किती वाजता? ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो. अनेक जागावरून तेढ सुरू आहे. जर दुसरी सांगलीचा विचार केला तर सांगलीमध्ये काँग्रेसने दावा दिला. विचार पाटील म्हणतात की मी काय चुकीचे केले नाही, काँग्रेसने विचार करून माझ्यावरती कारवाई करा, अशा प्रकारे इशारा दिला. ठीक आहे, त्यांचं चालू आहे ना. तुम्ही युतीच्या बद्दल काय बोलत नाही? अजून ठाण्याची जागा डिक्लेअर झाली नाही, अजून कल्याणची जागा डिक्लेअर झालेली नाही, केवढ्या तरी जागा बाकी आहेत, नाशिकची डिक्लेअर झालेली नाही. त्याच्याबद्दल बोला ना. तुम्ही आमची एक जागा घेऊन बसता आणि त्याच्यावरच चर्चा करत बसता. अहो, ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटतं. हा एकनाथ शिंदेचा अपमान नाही आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे. आणि मुख्यमंत्री पदाला ते दाखवतायत हमनी गिनते. आम्हाला मुख्यमंत्री पदवीत काय बेन आहे? आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय. आणि हे होणारच होतं. अजितदादांना नाही 2 सीटांमध्ये आवर्त घ्यावं लागलं. 9 सीट घेऊन 12 सीट घेऊ सांगणारे अजित पवार 2 सीटातच आटोपत घेतलं. अहो, तुम्ही निवडणूक आयोग, क्लीन चिट याच्याबद्दल कशाला चर्चा करता? महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे की वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी ही बीजेपी आहे. आणि त्यामुळे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की 1 लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला. क्या सबसे बढ़िया शर्ट व्हाइट किसका है? बता दो दुनिया को, वो मीरा है.